चौदार तळे सत्याग्रह शताब्दी महोत्सव देशभर साजरा करणार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले। छत्रपती संभाजी न्यूज मुख्य संपादिका संगीताताई लांडगे। महाड मुंबई D21। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळे येथे केलेल्या पाण्याचा सत्याग्रह हा ऐतिहासिक आणि युगप्रवर्तक सत्याग्रह होता। सामाजिक विषमतेवर मात करून समतेच्या युगाचा आरंभ करणारा चौदार तळे सत्याग्रह ठरला आहे। हा मानव मुक्तीचा संघर्ष संपूर्ण जगाला प्रेरणादायी आहे। त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पुढील वर्षी चौदार तळे सत्याग्रहाचा शताब्दी महोत्सव संपूर्ण देशात साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली। महाड चौदार तळे क्रांतीभूमीतील क्रांतिस्तंभाजवळ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने चौदार तळे सत्याग्रहाच्या 99व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित जाहीर सभेत ना रामदास आठवले बोलत होते। यावेळी राज्यसभेत 3 वेळा बिनविरोध निवड झाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांचा रायगड जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला। रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, संपर्क प्रमुख राहुल सोनवणे, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, उपमहापौर परशुराम वाडेकर, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड, सुमित मोरे, महिला आघाडीच्या राज्य अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, विवेक पवार आदी अनेक मान्यवर उपस्थित होते। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर आपण कुठेच नसतो। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आपण संसदेमध्ये आणि केंद्रात मंत्री म्हणून पोहोचू शकलो। चौदार तळे सत्याग्रहामुळे अस्पृश्यता नष्ट होऊन दलितांना मानवतेचे अधिकार मिळाले। त्यामुळे चौदार तळे सत्याग्रह हा जगभरातील मानवी हक्क लढ्यासाठी प्रेरणादायी आहे, समतेच्या हक्कासाठी प्रेरणादायी आहे, असे ना रामदास आठवले म्हणाले। यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही ना रामदास आठवले यांनी पक्षबांधणी करण्याचे कडू डोस दिले। रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यापुढे मित्रपक्षाच्या निवडणूक चिन्हांवर निवडणूक लढू नये। रिपब्लिकन पक्षाने मोठ्या प्रयत्नाने रिपब्लिकन पक्षासाठी गन्ना किसान, ऊस शेतकरी हे निवडणूक चिन्ह मिळवले आहे। आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला गन्ना किसान हे निवडणूक चिन्ह मिळालेले आहे। त्यामुळे मित्रपक्षांबरोबर आपण राहू, मात्र मित्रपक्षाचा भरवशावर निवडणुका जिंकणे हे योग्य नाही। कार्यकर्त्यांना आयते काही मिळणार नाही, त्यासाठी त्यांना कष्ट करावे लागतील। कष्ट करून मतदारसंघ बांधले पाहिजे, स्वबळावर निवडणुका जिंकण्याची हिंमत ठेवली पाहिजे। मित्रपक्षाच्या भरवशावर आणि मित्रपक्षाच्या चिन्हांवर निवडणुका लढणे आता कार्यकर्त्यांनी बंद केले पाहिजे। रिपब्लिकन पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व आणि ताकद दाखवून दिली पाहिजे, असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले। आंबेडकरी जनतेची ताकद प्रचंड आहे। सत्ता कोणाची हे ठरवण्याची ताकद आंबेडकरी जनतेमध्ये आहे। रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आंबेडकरी जनतेची एकजूट होणं महत्त्वाचं आहे। रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सर्व दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक, बहुजन समाजासह सर्व आंबेडकरी जनतेची एकजूट होणं आवश्यक आहे। पुन्हा आपली रिपब्लिकन ऐक्याची ताकद आपण दाखवणं गरजेचं आहे। रिपब्लिकन ऐक्यांसाठी प्रकाश आंबेडकरांनी पुढे आले पाहिजे। मी प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी उभं राहायला तयार आहे। आंबेडकरी जनतेच्या हितासाठी रिपब्लिकन ऐक्य झाले पाहिजे, त्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी प्रतिसाद दिला पाहिजे, असे सांगत ना रामदास आठवले यांनी रिपब्लिकन ऐक्यासाठी आवाहन ना रामदास आठवले यांनी केले।